शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला न्यायालयाने परवानगी दिलेली आहे। राजारामपुरी पोलिसांनी चौकशीसाठी जिल्हा न्यायालयामध्ये मागणी केली होती। दरम्यान प्रकाशक प्रशांत आंबी यांना अद्यापही आमदार समर्थकांकडून धमक्यांचे फोन हे सुरूच आहेत। महिनाभरामध्ये 100हून अधिक धमक्यांचे फोन आलेले असून पोलिसांकडे नव्याने तक्रार देणार असं प्रशांत आंबी यांनी सांगितलंय। आणि माझ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे आपण पोलीस चौकशीला सामोरं जाऊ अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी एबीपी माझाला फोनवरून दिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल मी जे काही मागे वक्तव्य केलं होतं, याची शिवीगाळ केली होती, त्याच्याबद्दल ऑलरेडी मी दिलेली व्यक्त केलेली आहे। आणि ह्या पुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे। येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणत्याही पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल। तो विषय माझा राहणारच आहे। या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ती मी करण्यास तयार आहे। माझे महाराष्ट्रात समर्थक आहे, मी काही मला ते काय अज्ञात समर्थक आहेत माझे, मी काही अनेकांना ओळखत नाही। महाराष्ट्रामध्ये देशाच्या बाहेर आहे। आता कोणी जर मला काही करत असेल तर त्याच्या भावना भडकत असतील, मी काय करू शकत नाही। आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही माझी मागणी आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन मला येतात, आई बहिणीवरून शिव्या देतात, आम्ही त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया प्रकाशक प्रशांत आंबींनी दिली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा या प्रकरणावरती दबाव आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे। पोलिसांना विनंती आहे की चौकशीचं नाटक न करता तुम्ही डायरेक्ट त्यांना आज अटक करावी आणि जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे, कायद्यानं जी काही शिक्षा त्यांच्या गुन्ह्यासाठी ठरलेली आहे तर ती शिक्षा त्यांना द्यावी। बहिणीवरूनच्या शिव्या त्यांचे कार्यकर्ते देत आहेत। ते मला असं म्हणतायत की तू राहतो कुठं, बसतो कुठं, उठतो कुठं, फिरतो कुठं, ह्या सगळ्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहे आणि आम्ही काय करायचं आहे ते आम्ही करून घेऊ। त्यामुळं त्या धमक्यांना सुद्धा आम्ही भीक घालत नाही। पण आता तरी पोलीस प्रशासन या बाबतीत गंभीर होणार आहे का नाही हा प्रश्न मला या निमित्तानं विचारायचा आहे।